मित्रांनो, आज आपण आलोय निळवंडे गावात असलेल्या जे मल्हार मंदिर इथे ते एकदा व्हिडिओ नक्कीच बघून घ्या. मित्रांनो, हे बघू शकता तुम्ही, असं काही मंदिर आहे, एकदम सुंदर ठिकाणी मंदिर आहे. निळवंडे गाव आपलं तळेगावला जाणार रोड आहे, शिर्डी रोड. तर त्याच्या साईडला हे मंदिर आहे. तुम्हाला एकदा मंदिर पूर्णपणे मी दाखवून देतो कसं आहे. तर इथून स्टार्टिंगलाच एक हे वर जाण्यासाठी इथून स्टेअर्स आहेत. तर हे खूप छान आहे. जर मला जमलं तर मी तुम्हाला इथं पण दाखवून देतो. आणि इथंच थोडंसं पुढे आल्यानंतर हे ज्योत वगैरे जाळण्यासाठी इथं ठेवलं. इथं जत्रा सुद्धा एकदम खूप छान असते. मी आलेलो आहे. तर इथं गणपती बाप्पांचं मंदिर आहे आतमध्ये, हे पण तुम्ही बघू शकता. आणि इथून आत गेल्यानंतर मध्ये आल्यानंतर असा काही परिसर तुम्हाला बघायला मिळणार आहे. एकदम सुंदर परिसर आहे. खंडोबाचं मंदिर आहे, दिसत असेल तुम्हाला. ते इथं जत्रा वगैरे पण खूप छान होते. तर कधी आले तर इथं नक्कीच भेट देण्यासारखी गोष्ट राहील. तर तुम्हाला आजूबाजूचा परिसर सुद्धा दाखवून देतो कसा आहे. मस्तपैकी एकदम निसर्गरम्य वातावरण आणि एकदम खेळते हवेचा आनंद सुद्धा घेऊ शकता तुम्ही. आणि मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथं म्हणजे बसायला देखील सोय वगैरे आहे. छान परिसर आहे आणि व्ह्यू वगैरे सुद्धा मस्त येते. तुम्हाला मंदिर तर आतून दाखवून दिलंय. असं काही आहे जे मल्हार खंडोबांचं मंदिर आहे. तर इथं अवश्य आणि नक्कीच भेट द्या. इतिहास सांगा ना मंदिराचा काय आहे? इतिहास असा आहे म्हणतात बोलू, जेजुरीहून जाताना तो चंद्रपूरला जाताना मुक्कामी राहिले, हा येताना बी ओके. जेजुराला जाताना खंडोबा इथं थांबले होते. येताना एवढं थांबले होते. ओके, चालतंय. याचा ऍड्रेस तुम्हाला एकदा मी सांगून देतो. निळवंडे गाव आहे आपल्या संगमनेर पासून एक 10 किलोमीटर असन. निळवंडे गाव, तळेगावचा हायवे, तळेगाव शिर्डीला जाणारा रोड आहे. तर त्यापाशीच आहे. इथं थोडंसं डोंगराला आहे, रस्त्याच्या साईडलाच आहे. तर नक्की एकदा व्हिजिट करा. आणि जे व्हिडिओ तुम्ही निळवंड्यामधून बघता एकदा कमेंटमध्ये नक्कीच कळवा कोणाकोणाला हे मंदिर माहित होतं. आणि हा स्पॉट ज्यांना माहित नाही ना त्यांच्यासोबत व्हिडिओ शेअर नक्की करून द्या आणि नक्कीच एकदा भेट द्या.